काहीतरी पौष्टिक करायचे, बीट वापरून करायचे, पण तेच तेच बीटचा पराठा, बीटची कोशिंबीर, बीटाचा दही भात खाऊन कंटाळा आलाय. तर मग तुम्हाला सांगते, बीट वापरून आपण मस्त असा न तळलेला पण एकदम आकर्षक, चवदार, चटकदार नाश्त्याचा प्रकार करणार आहोत. रेसिपी तर आपण बघूया. तर मी काय म्हणते, मस्त लवकरच काहीतरी अफलातून घेऊन येत आहे. नवीन नवीन लग्न झालेले आहेत, बॅचलर आहेत, नवशिके आहेत, यांच्यासाठी अफलातून आहे. जे काही घेऊन येत आहे ते काय असेल कमेंट करून नक्की कळवा. आणि दर वेळेप्रमाणे यंदाही 5 लकी विनर काढणार आहोत. प्रॉडक्ट नाही आहे, वस्तू अजिबात नाही, हिंटही दिलेली आहे, पण अतिशय युजफुल आहे. बिगिनर्स, नवशिके, नवविवाहित, बॅचलर्स, हॉस्टेलवर राहणाऱ्या मुला मुलींसाठी. नमस्कार, मी मधुरात रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. बीटचे आपण गोली इडली करणार आहोत, मसाला गोली इडली करणार आहोत. बीटचा इतका आकर्षक रंग त्यामध्ये उतरतो, चव बहारदार येते आणि बाकी काही विचारूच नका. चला पटकन रेसिपी सुरू करूयात. साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. अर्धा बीट इथे बारीक तुकडे करून घेतलं तरी चालेल, मी किसून घेतलं. 5-6 लसूण पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, चवीपुरतं मीठ. आणि यासोबतच मी घेणार आहे अर्ध्या लिंबाचा रस. आता तुम्हाला सांगते, ज्या ज्या भाज्यांमध्ये, पदार्थांमध्ये लोहतत्व जास्त प्रमाणात असतं ते शरीरात शोषलं गेलं पाहिजे, याकरता त्यामध्ये काहीतरी आंबट घालायचं. चिंचेचं पुटूक घातलं चालेल, चमचाभर दही घातलं चालेल, लिंबाचा रस घातला तरी चालेल, पण काहीतरी आंबट नक्की घाला. तर इथे बीट घ्यायचं, बीटाचा आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. तर इथे जितकं बीट आहे तितकंच पाणी मी घेते, कारण आपल्याला 1 कप 4 राऊंड पाणी हवं आहे. थोडं पाणी जास्त घातलं तरी काही हरकत नाही. आता यामध्ये मिरची, लसूण, म्हणजे त्या बीटाच्या रसाला चव छान लागेल, आल्याचे तुकडे, मीठ इथे खडे मीठ मी घेतलं आहे. खडे मीठ का घेतलं तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. तुम्हाला सांगते, आपलं नेहमीचं जे मीठ असतं त्यामध्ये आयोडीन असतं, खडे मिठामध्ये आयोडीनची मात्रा नसते. आयोडीनयुक्त मीठ असतं ना, त्याने त्या पदार्थाचा रंग हलकासा बदलतो. तो बदलू नये, आहे तसा राहावा म्हणून खडे मीठ वापरलं आहे. नॉर्मल मीठ वापरलं काही हरकत नाही. आता लिंबाचा रस पिळायचा, झाकण लावूयात आणि मिक्सरमध्ये बारीक एकदम फिरवून घ्या. चला, आता ही बीटची प्युरी गाळून घ्यायची आणि बरोबर 1 कपभर मोजून घ्यायची. हे बघा, त्याचा गर घेतला तरी चालेल नंतर, पण आधी पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेणं अगदी गरजेचं आहे. परफेक्ट. आता आपल्याला उकड काढायची, तर 1 कप हा बीटाचा रस घ्यायचा. यामध्ये मसाले काहीच घालायची गरज नाही आहे, कारण बीटमध्ये ऑलरेडी भरपूर आपण लसूण बिसून घातला आहे. हा जो गर आहे हा गरही घालते आणि याला मस्त एक उकळी काढायची. आहा, ते लसूण, मिरची, आलं घातलं ना, त्याचा स्वाद इतका सुरेख येतोय, पाणी जसं उकळतंय तसं. आता हे बघा, पाणी आणि गराला छान उकळी आली. आता 1 कप बिटाचं पाणी आणि थोडा गर घातला होता, तर 1 कपच इथे तांदूळाची पिठी घालायची आणि लगोलग मिसळून घ्यायचं. याचा बघा असा मस्त घट्ट गोळा होतो, गुठळ्या अजिबात राहिल्या नाही पाहिजे. आणि आता ही पिठी झाकून आपल्याला अजिबात ठेवायची नाही आहे. अशीच मिक्स करत याचा गोळा तयार करायचा. मी वेगळं काढून पण नाही घेते, यातच मळून घेते. हे बघा, छान एकजीव झाली आहे, एकसंध झाली आहे. आता ही हलकीशी थंड करूयात. चला, उकड छान थंड झाली, मळूनही घेतली. आता याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे. हे बघा, पेढ्याच्या आकाराचे. काय सुरेख रंग आला आहे बघा. आणि फार मोठे नका ठेव, छोटे छोटेच ठेवा, कारण हे खायला मग दडदडीचे लागतात खूप मोठे ठेवलं तर. मस्त. बहारदार. आता हे गोली इडलीचे इडली तयार आहेत. काय रंग दिसतोय बीटचा. माझे हात पण असे गुलाबी गुलाबी झालेत बीटमुळे. पण आता काय करायचं, आता हे आपल्याला वाफवण्याकरता ठेवायचं. तर इथे पाणी बघा छान गरम करायला ठेवलं आहे, उकळायला. यामध्ये डिश आणि यावर हे सगळे गोळे घालायचे, झाकण लावायचं
आणि हे एक फक्त 8 ते 10 मिनिटं वाफवायचं. उकड आपण छान काढलेली आहे, त्यामुळे ओव्हर स्टीम करू नका. 8 मिनिटं डोक्यावरून पाणी, तेही मध्यम आचेवर. बरोबर 8 मिनिटं मध्यम आचेवर ही गोली इडली वाफवून घेतली. वा बघा, टुम्म फुगलीत की नाही गोळे. वा 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 वा, बहारदार. ही अशी छान शिजली पाहिजे आणि ओव्हर स्टीम करू नका. पुन्हा पुन्हा सांगते, जास्त वेळ शिजवली तर ती चिवट होणार, सॉफ्टनेस त्यामध्ये राहणार आणि रंगही त्याचा पूर्ण बदलून जाईल. बरं, आता ही गोली इडली 2 मिनिट गरम वाफेत ठेवणार आहे. आता त्याला फोडणी घालण्याकरता काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. काळं मीठ पाव चमचा, मोहरी पाव चमचा, जिरं पाव चमचा, साधं मीठ, चिमूटभर हिंग, पांढरे तीळ, कोथिंबीर बारीक चिरून, पाव चमचा चाट मसाला, हिरवी मिरची 3-4 आणि कढीपत्ता. यासोबतच आपल्याला लागणार आहे आपलं मधुराज रेसिपीचं बॅडगी मिरची पावडर. चला आता फोडणी करण्याकरता तेल गरम करूयात. तर हे आपलंच आहे, madhurajrecipeclub.com वर खरेदी करू शकता. चमचाभर फक्त तेल लागेल. गरम तेलामध्ये सगळ्यात आधी मोहरी मस्त चुटचुटली पाहिजे, म्हणजे फोडणी खमंग बसते. मोहरी अशी फुटली नाही ना की ती दाताखाली कच्ची कच्ची मोहरी खायला अजिबात तर छान लागत नाही. तर यामध्ये जिरं देखील घालायचं, मिरची, कढीपत्ता, हिंग, आहा हा काय खमंग फोडणी बसले, आणि पांढरे तीळ. हे मिसळून घ्यायचं. वा, गॅस बंद केला कारण फोडणी करपायला नको. मस्त असे हे गरम गरम वाफाळते गोळे या फोडणीत घालूयात. बघा, काही चिकटून नाही बसत. तरी आपण आहे ना ग्रीस पीस काहीही केलं नव्हतं आणि गॅस बंद आहे. बघा, आता याला हे छान तेल कोट करून घ्यायचं असं. आहा हा, आणि चाट मसाला, काळं मीठ, चवीपुरतं साधं मीठ, कोथिंबीर, वा 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 वा, आणि आपलं मधुराज रेसिपीची अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर. ही पुढची सगळी प्रोसेस आहे ना गॅस बंद करून करायची, म्हणजे सुके मसाले करपत नाहीत आणि कोटिंगही याला छान येतं मसाल्यांचं. वा 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 वा, बघूनच पटकन उचलून खावंसं वाटतंय की नाही. क्या बात आहे. ते चाट मसाला, काळं मीठ याचं इतकं छान मसाल्याचं कोटिंग होतं. लाल तिखट घातलं आहे आपलं. वा, आणि बिटाचा रंग बघा आहे तसा टिकला आहे. बहारदार. आता चटणी बिटणी काहीहीच गरज नाही आहे. बीट शिजवताना त्यामध्ये आपण आलं लसूण मिरची घातलेली आहे, वर हे कोटिंग दिलेलं आहे मसाल्यांचं, त्यामुळे आणि चुरचुरीत फोडणी आहे ना, त्याचा तो चुरचुरीतपणा खाताना हे खूप छान लागतो. त्यामुळे डब्यामध्ये नेण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी अफलातून आहे. आता हे सेम म्हणजे नाचणीचं पीठ वापरून करू शकता, ज्वारीचं पीठ वापरून करू शकता, बाजरीचं पीठ वापरून करू शकता, ज्वारीच्या लाह्यांचं पीठ वापरून करू शकता. फक्त पाण्याचं प्रमाण कमी जास्त होईल, दॅट्स इट. अदरवाईज प्रोसेस आपली अगदी सेम राहणार. चला, जाता जाता लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.